शुभंकर योग आणि वेलनेस मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। प्राणायामावर आपण बोलूयात आज। प्राणायाम आयाम म्हणजे कंट्रोल, प्राणाला कंट्रोल करणारे हे शास्त्र म्हणजे प्राणायाम। आपल्या शरीर जे आहे ते पंचकोशात्मक आणि पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे। अन्नमय कोश म्हणजे आपलं जे देह दिसतोय आपल्याला, तो जो आपण आहार ग्रहण करून किंवा त्याच्या फिटनेससाठी आपण हठयोगातील आसनांचा उपयोग करतो आणि त्याचा फिटनेस मेंटेन ठेवतो, ते आहे अन्नमय कोश। प्राणमय कोश जो मी आणि मृतदेहामधला फरक काय असेल तर प्राणामुळे माझं अस्तित्व आहे, तो प्राण हा खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर आहे मनोमय कोश। मनोमय कोश म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल कोमामध्ये असलेली व्यक्ती पहा, त्याचं शरीर आहे, श्वास आहे, पण त्याला कोणतीच जाणीव नाहीये, त्याला कसं काही करायचं हे माहितीच नाहीये। त्यानंतर ज्ञानमय कोश। ज्ञानमय कोशामध्ये लक्षात घ्या की एखादा वेडा व्यक्ती बघा, त्याला शरीर आहे, श्वास आहे, मन आहे, पण योग्य पद्धतीने ते कसं वापरायचं हेच माहिती नाहीये। आणि आनंदमय कोश म्हणजे सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती म्हणजे फायनल तुमच्या त्या कोशापर्यंत जाण्याची किंवा समाधीवस्थेची ती क्रिया असते। सर ऑलवेज इम्बॅलन्स असलेलं आपलं शरीर आणि मन त्याचं स्वास्थ्य राखण्यासाठी आसन, मेडिटेशन आणि प्राणायाम ह्याचा उपयोग करून अभ्यास करून आपण ते बॅलन्सिंग करत असतो, त्यालाच म्हणतात अध्यात्मशास्त्र, योगशास्त्र, प्राणशास्त्र। धन्यवाद।